नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. टेट टीईटी परीक्षेला आलेले मागील प्रश्न मानसशास्त्रामध्ये आपण आता प्रश्न बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपलं सबस्क्राईब करून घ्या, आपलं चॅनल लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आता आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. वेक्सलर एडल्ट कामगिरी बुद्धिमत्ता मोजपट्टीचे अनुयोजन यांनी केले. म्हणजे कोणी केले ते सांगा. आर रामलिंगस्वामी यांनी केले आहे. सामान्य बुद्धिक्षमतेची समूह चाचणी यांच्याद्वारे सांगितली गेली. कोणाद्वारे सांगितली गेली? यश जलोटा यांनी सामान्य बुद्धिक्षमतेची समूह चाचणी यांच्याद्वारे सांगितली गेली. संकल्पना फ्रिट्झ हायडर द्वारे प्रस्तावित केली गेली. कोणाद्वारे प्रस्तावित केली गेली? कोणती संकल्पना प्रस्तावित केली गेली? संतुलन. कोणाद्वारे? फ्रिट्झ हायडरद्वारे ही संकल्पना प्रस्तावित केली गेली आहे. यापैकी कोणी मुलामधील बुद्धिमत्ता मोजण्यासाठी पद्धतशीर चाचणी तयार केली गेली. कोणी तयार केली? डेव्हिड वेव्हरलर यांनी मुलामधील बुद्धिमत्ता मोजण्यासाठी पद्धतशीर चाचणी तयार केली. 2 घटक सिद्धांताचा यांनी प्रस्तावित केला आहे. कोणी केला आहे 2 घटक सिद्धांताचा प्रस्तावित? स्पियरमॅन यांनी 2 घटक सिद्धांताचा यांनी प्रस्तावित केला आहे. एरिक्सनच्या सिद्धांताचा यावर भर देण्यात आला. कशावर भर देण्यात आला? मानवाच्या संपूर्ण आयुष्यावर विकासात्मक बदल याच्यावर भर देण्यात आला. यांची संकल्पना लिओ फेस्टिगरद्वारे प्रस्तावित केली गेली. कोणाद्वारे प्रस्तावित केली गेली? लिओ फेस्टिगरद्वारे. बोधात्मक विसंवाद ही संकल्पना लिओ फेस्टिगरद्वारे प्रस्तावित केली गेली. आता 8वा प्रश्न. पियाजेचा सिद्धांत मुलांच्या यांच्याशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? बोधात्मक विकास यांच्याशी संबंधित आहे. संस्कृती सामाजिक संदर्भ प्रदान करते, ज्यामध्ये लोक खऱ्या अर्थानं वाढतात आणि त्यांच्या भोवती जगाला समजतात. हे विधान कोणी मांडले? वॅगोस्टकी हे विधान यांनी मांडले. मनोवृत्तीच्या 2 पायऱ्यांची संकल्पना यांनी प्रस्तावित केली. एस एम मोहसिन यांनी मनोवृत्तीच्या 2 पायऱ्यांची संकल्पना यांनी प्रस्तावित केली. शास्त्रीय अनुकूलनाचे प्रणेते कोण आहे? पावलोव. प्रथम बालवाडी यांच्याद्वारे सुरू करण्यात आली. रेडरिक फॅबिल यांनी प्रथम बालवाडी सुरू केली. हे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, याच्याकडे लक्ष द्या. मनोविश्लेषणाची संकल्पना यांच्याद्वारे मांडण्यात आली. फ्राइड यांच्याद्वारे मनोविश्लेषणाची संकल्पना मांडण्यात आली. स्पियरमॅनने किती घटक सिद्धांत मांडला मित्रांनो? तुम्ही सांगा. 2 घटक सिद्धांत मांडला आहे. जॉन पियाजे हा मूळ पाश्चात्य मानसशास्त्र आहे. कुठचा आहे मित्रांनो? जॉन पियाजे हा मूळ पाश्चात्य शास्त्रज्ञ स्विस या देशाचा तो शास्त्रज्ञ आहे मित्रांनो. आपल्या निर्मय सक्सेस अकॅडमी तुमचं सर्वांचं स्वागत होतं आणि नेहमीच तुम्ही आपले व्हिडिओ बघत जा. आपल्या याच्यात बॅच अवेलेबल आहे. सीईटी आहे, टीईटी आहे, टेट आहे आणि मेडिकलच्या पॅरामेडिकल मध्ये फार्मसी आहे, DMLT साठी आहे, लॅबोरेटरी असिस्टंट वगैरे. तर तुम्ही आता आपल्या मित्रांना वगैरे कळवा. फॉर डिटेल्स साठी याच्यावर संपर्क करा. हा माझा नंबर आहे निर्मय सक्सेस अकॅडमी. धन्यवाद मित्रांनो.